मुळात कळीचा मुद्दा हा सुद्धा आहे की कराडच्या हत्येची सुपारी कोणाच्या पथ्यावर पडेल। जर समजा कराडची हत्या झाली तर त्याचा आका म्हणजेच सूत्रधार उघड होणारच नाही। त्याच्या जोडीला कराडच्या बेनामी संपत्तीचे मार्ग गुप्त राहतील, म्हणजे पैसा आला कुठून गेला कुठे तेही उघड होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येचा खरा सूत्रधार सुद्धा लक्षात येणार नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास जो आहे तो एसआयटी आणि सीआयडी कडे सोपवण्यात आला होता। त्यानंतर एसआयटी आणि सीआयडीने संतोष देशमुख यांच्याला कशी मारहाण झाली, त्यांची हत्या कशी झाली, त्यांचा कट कसा रचला गेला या संदर्भात संपूर्ण पुरावे जे आहेत ते काढण्यात आले। त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांची देखील सरकारी नियुक्ती म्हणून त्या प्रकरणी करण्यात आली आणि त्यानंतर 3 सुनावण्या देखील आपल्या पडल्याच्या पाहायला मिळाल्या। मात्र आता त्या प्रकरणामध्ये जर पाहिलं गेलं तर एक नवीन ट्विस्ट जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर करत होता असं देखील एका पोलीस अधिकाऱ्याने, निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आरोप केलेला आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांच्याकडून देखील हा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। कारण मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडांचा बळी दिला जात असल्याचा आरोप जो आहे तो आता बीडमध्ये केला जात आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी असल्याचं केलं गेलेलं आहे आणि एसआयटीने त्या संदर्भात पुरावे देखील केलेले आहे आणि वाल्मिक कराड याच्यावरती मोकोका देखील लावण्यात आलेला आहे। सोशल मीडियावरती जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराड याचे एन्काउंटर करायचा असा आरोप झाल्यानंतर संपूर्ण पडसाद जे आहे ते उमटताना पाहायला मिळालेले। बीडहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।